नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता हो का आमच्या इथं सतर्क 8-10 दिवसाखाली सतर्क पाऊस होता, म्हणजे कंपल्सरी पाऊस होता. आमच्या इकडं रिमझिम लागलेली होती. त्यामुळं काय झालं, आमच्या इकडं आधीच सोयाबीनची पेरणी लेट झाली आहे आणि त्याच्यातून आमच्या इकडं पेरणी झाल्याच पाऊस लागलेला आहे. त्यामुळे सोयाबीनला आमच्या इकडं पाणी बी लागले आणि आमचं सोयाबीन पिवळं बी पडायले. तुम्ही बघू शकता हो का, मी तुम्हाला सोयाबीन बी दाखवणार आहे हो का. आणि सोयाबीनची जी वाढ आहे ती घटलेली आहे आमच्या इकडं. कारण आमच्या इकडं पाऊस सतर्क असल्यामुळं जी वाढ व्हायची त्याला जी ऊन पाहिजे होतं ती मिळालेलं नाही. पेरणी झाल्या काय झालं मित्रांनो, सारखं पाऊस लागल्यामुळं त्याची वाढ जी आहे ती घटून बसल्या. तरी आमच्या इथं लोकांनी आता काही ठिकाणी फवारणी केलेली आहे. काही फरक जाणून यायला आहे. पण मित्रांनो, जशी हाईट पाहिजे दरवर्षी सारखी हाईट, दरवर्षी जशी हाईट असते ना तशी ह्या वर्षी हाईट आमच्या इकडे काय पिकावर आलेली नाही आणि येणार पण नाही मित्रांनो. का तर आता सरासरी 40 दिवस झाले इकडे आमच्या इकडे हे पीक पेरून. त्याच्यापैकी आता राहिलेत किती दिवस, आता फक्त 40 दिवस, समजा 80-90 म्हणजे 3.5 महिन्यामध्ये सोयाबीन निघून जाते, तुम्हाला माहीत आहे. तर मित्रांनो, आता हाईट वाढण्याची शक्यता कमी आहे, कारण ह्याचं बुड जे आहे सोयाबीनचं ती मजबूत झालेलं आहे. त्याच्यामुळे आता जे हाईट आहे त्यानं ती वाढायची क्षमता ती झाड कमी करते आणि फुलं ही लागायला सुरुवात झाली आमच्या इकडे. ह्या 40 दिवसामध्येच फुलं बी लागली. त्या पावसामुळे समजा परिणाम हे दिसून येतं आमच्या इकडं. तर तुमच्या इकडं बी काही भागात झालं असलं तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि ह्याच्यावर काय पर्याय येईल शोधून काढता येईल ही तुम्ही सांगा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा. एवढं 2 शब्द बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.